भारतीय असंतोषाचे जनक, इंग्रजी राजवटीविरुद्ध भारतीयांच्या मनातील असंतोषाला शब्दरूप देणारे युगपुरुष लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. रत्नागिरी ही त्यांची जन्मभूमी आणि आज मी जिथे उभी आहे ते त्यांचं जन्मघर स्मारक. आजही इथे पाऊल ठेवल्यावर लोकमान्यांच्या विचाराची धग आणि तेज आपल्याला जाणवते. म्हणूनच या ऐतिहासिक वास्तूला भेट देण्यासाठी, लोकमान्यांच्या जीवनपटाचा अभ्यास करण्यासाठी देशभरातून हजारो इतिहासप्रेमी, संशोधक आणि पर्यटक दरवर्षी येथे आवर्जून येतात. आता या ऐतिहासिक वारशाशी युवा पिढीला जोडण्यासाठी आणि विचारांची ही परंपरा अधिक समृद्ध करण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल राज्याचे मराठी भाषा तथा रत्नागिरीचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी उचलला आहे. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे या स्मारकात एका भव्य पुस्तक दालनाची उभारणी करण्यात आली आहे. या नवनिर्मित ग्रंथ दालनाचं उद्घाटन डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते नुकतंच मोठ्या उत्साहात पार पडलं. नामदार डॉक्टर उदय सामंत यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या दालनासाठी मराठी भाषा विभागानं अत्यंत मोलाचं योगदान दिलं असून यात चरित्र ग्रंथ, बालसाहित्य, ऐतिहासिक संदर्भ ग्रंथ, माहितीपट आणि संशोधन साहित्य, काव्य संग्रह आणि निवडक लेख संग्रह अशा विविध प्रकारच्या 1000हून अधिक पुस्तकांचा संग्रह वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलाय. या वास्तूला भेट देणारे पर्यटक, शालेय विद्यार्थी, उच्च शिक्षण घेणारे संशोधक, PhDचे अभ्यासक तसंच UPSC आणि MPSC सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे दालन ज्ञानाची मोठी पर्वणी ठरणार आहे. नमस्कार. माननीय सामंत साहेबांच्या संकल्पनेतून 2 वर्षापूर्वीच टिळक जन्मभूमी या ऐतिहासिक स्मारकाचे नूतनीकरण करण्यात आले. खूप छान पद्धतीने नूतनीकरण करण्यात आलेले आहे. त्याच्या एंट्रन्सलाच उजव्याला एक छोटी वास्तू होती. त्या वास्तूचे सुद्धा सगळ्या पूर्णपणे वास्तूबरोबर नूतनीकरण झाले. त्यावेळेला वास्तू बघितल्यानंतर साहेबांच्या मनामध्ये या वास्तूमध्ये एक वाचनालय उभारावं अशी संकल्पना आली. का तर सध्याच्या मोबाईलच्या काळामध्ये मुलांनी पुन्हा थेट वाचनाकडे वळावं आणि एक वाचन संस्कृती जागृत व्हावी या उद्देशाने त्यांनी हे एक अध्ययन केंद्र आणि वाचनालय अशा दृष्टीने एक वाचनालय सुरू केलेले आहे. खूप छान पद्धतीने याची मांडणी झालेली आहे. ऐतिहासिक, पौराणिक तसेच विविध कथासंग्रह इथे लावण्यात आलेले आहेत. साहेबांनी स्वतः जवळपास 1000 ते 1500 अंक पुस्तकं इथे उपलब्ध करून दिलेली आहेत वाचनालयासाठी. स्वतः मराठी भाषा मंत्री असल्यामुळे त्यांच्या पुढाकाराने आणि प्रोत्साहनामुळे रत्नागिरीतल्या सर्व मुलांसाठी, सर्व नागरिकांसाठी हे मोफत खुले वाचनालय असे पहिल्यांदाच माझ्या मते तरी रत्नागिरीत चालू करण्यात आलेले आहेत. सध्या माझ्या दिसण्यात तरी 1-2 मुलं युनिव्हर्सिटी कॉलेजची आणि इंजिनिअरिंग करणारी 1-2 मुलं आणि 1-2 मुली MPSC UPSCच्या अभ्यासासाठी गेली 8 दिवस इथे येत आहेत. आणि प्राथमिकदृष्ट्या हे या वाचनालयाचे यशच समजावे, कारण साहेबांच्या संकल्पनेमध्ये जे होतं ते आता त्याच्या परिणामाकडे वळताना दिसून येत आहे. टिळकांवर आधारित भरपूर पुस्तकं इथे अवेलेबल आहेत. सर्व नागरिकांनी त्याचा चांगल्या प्रकारे पुरेपूर उपयोग करून घ्यावा आणि रेग्युलर बेसिसवरती पुन्हा वाचनालयाकडे वळावं. थँक्यू. केवळ पुस्तक दालनापुरतच मर्यादित न राहता या परिसरात विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अभ्यासिका, PhD आणि संशोधनात्मक अभ्यासक्रम आणि पत्रकारिता प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी केली आहे. या उपक्रमाविषयी बोलताना मराठी भाषा मंत्री डॉक्टर उदय सामंत म्हणाले, रत्नागिरी शहरातील टिळक स्मारकामध्ये ग्रंथालय सुरू करण्याचा निर्णय मराठी भाषा विभागाने घेतलेला आहे. याचा उद्देश एकच आहे की लोकमान्य टिळकांच्या स्मारकामध्ये येणारे विद्यार्थी चांगल्या पद्धतीचं ग्रंथ वाचन करू शकतात. त्याच्या परिसरामध्ये बसून अतिशय चांगल्या वातावरणामध्ये वाचन करू शकतात. PhD सारखी पदवी जर मिळवायची असेल लोकमान्य टिळकांच्यावर, चरित्रावर, ते देखील अभ्यास करू शकतात. आणि एवढंच नाही तर UPSC MPSCचा अभ्यास देखील त्या पवित्र ठिकाणी बसून ते करू शकतात. यासाठी मराठी भाषा विभागानं माझा पुढाकार घेतला आणि ग्रंथालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो.
ज्या लोकमान्य टिळकांनी केसरी आणि मराठाच्या माध्यमातून पत्रकारिता आणि विचारांचे जे वादळ निर्माण केलं होतं, त्यांच्या या जन्मभूमीत आता नव्या पिढीसाठी अभ्यासाची आणि पत्रकारितेच्या धड्यांची पायाभरणी होत आहे. हे पुस्तक दालन आणि प्रस्तावित अभ्यास केंद्र भविष्यात अनेक नवे विचारवंत, संशोधक आणि पत्रकार घडवेल यात शंका नाही. लोकमान्य टिळकांच्या स्मारकातील ही ज्ञानगंगा उद्याच्या युवा पिढीला अधिक सक्षम करेल आणि लोकमान्य टिळकांच्या 170व्या जयंतीदिनी त्यांच्यासाठी ही खास गौरव ठरेल. प्रहार डिजिटलसाठी शुभम पवारसह अनघा निकम मगदूम, रत्नागिरी.